नमस्कार मित्रांनो, माहितीचा दिवा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार, हा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला मिळणार नाही. पैसे अडकले असतील तर कारण काय असू शकतं, आपण नेमकं काय केलं पाहिजे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच महत्त्वाची माहिती दिलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय? मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटी जमा होतात. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या जोडीला हा लाभ दिला जातो. म्हणजे मित्रांनो, पीएम किसानचे 6,000 प्लस नमो शेतकरीचे 6,000 बराबर एकूण 12,000 रुपये वार्षिक मदत. आतापर्यंत किती हप्ते मिळाले? मित्रांनो, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळालेला. काही शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 हप्ते देखील मिळाले. पण अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की पुढचा हप्ता मिळालेला नाही. स्टेटस पेंडिंग/इन प्रोसेस दाखवत आहे. म्हणूनच आजचा प्रश्न आहे, पुढचा हप्ता कधी येणार? मित्रांनो, शासनाच्या उपलब्ध माहितीनुसार आणि मागील हप्त्यांच्या पद्धतीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता पीएम किसानच्या पुढील हप्त्यासोबत किंवा त्यानंतर काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. साधारणपणे केंद्र सरकारचा पीएम किसान हप्ता जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरीचा हप्ता 1 ते 15 दिवसांच्या आत खात्यात जमा केला जातो. मात्र मित्रांनो, अचूक तारीख शासनाकडून अधिकृतरित्या जाहीर झाल्यावरच निश्चित सांगता येते. पुढचा हप्ता कुणाला मिळणार? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता खालील शेतकऱ्यांनाच मिळेल. 1. पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थी. जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळत असेल तरच तुम्ही नमो शेतकरीसाठी पात्र आहात. 2. आधार बँक खाते लिंक असणे आवश्यक. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. डीबीटी ॲक्टिव्ह असणे अत्यंत गरजेचं. 3. ई-के-वाय-सी पूर्ण असणे. मित्रांनो, ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर 1 रुपयाही जमा होणार नाही. मोबाईल OTP ई-के-वाय-सी किंवा CSC केंद्रातून बायोमेट्रिक ई-के-वाय-सी. 4. जमीन नोंदणी बरोबर असणे. 7. 12 उतारा अपडेट असणे. नावात चूक नसणे. मृत व्यक्तीच्या नावावर जमीन नसणे. कुणाला पुढचा हप्ता मिळणार नाही? खालील कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. ई-के-वाय-सी अपूर्ण. आधार नंबर चुकीचा. बँक खाते बंद/निष्क्रिय. डीबीटी बंद. जमीन विक्री केल्यानंतरही नाव अपडेट नाही. पीएम किसानमधून अपात्र ठरलेले शेतकरी. पैसे अडकले असतील तर काय कराल? जर तुमचे पैसे आले नसतील तर घाबरू नका. खालील स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1. पीएम किसान वेबसाईटवर स्टेटस तपासा. बेनिफिशियरी स्टेटस पहा. ई-के-वाय-सी कंप्लीट आहे का ते तपासा. स्टेप 2. बँकेत जाऊन डीबीटी तपासणी. आधार लिंक आहे का? खाते ॲक्टिव्ह आहे का? डीबीटी एनेबल आहे का? स्टेप 3. तलाठी/कृषी कार्यालय संपर्क. 7/12 उतारा तपासून घ्या. नाव, वडिलांचे नाव, स्पेलिंग चूक दुरुस्त करा. फसवणुकीपासून सावध रहा. मित्रांनो, सध्या अनेक ठिकाणी 200 रुपये द्या, हप्ता लावून देतो. लिंकवर क्लिक करा, पैसे लगेच येतील. व्हॉट्सॲपवर फॉर्म भरा, अशा फसव्या जाहिराती सुरू आहेत. लक्षात ठेवा, शासनाची कोणतीही योजना पूर्णपणे मोफत आहे. कोणालाही पैसे देऊ नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. महत्त्वाची सूचना, सर्व हप्ते हळूहळू टप्प्याटप्प्याने जमा होतात. आज नाही आले म्हणजे तुम्ही अपात्र आहात असं नाही. योग्य कागदपत्रे असतील तर हप्ता नक्की येईल. शेवटचे शब्द मित्रांनो, नमो शेतकरी.
महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. थोडा संयम ठेवा, योग्य माहिती ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल. माहितीचा दिवा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.